नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपणा सर्वांना चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करते. तर स्वामी भक्तांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी महाराजांना संकटसमयी आपण प्रार्थना कशी करावी, प्रार्थना करण्याची योग्य पद्धत काय आहे, तसेच आपण कोणती प्रार्थना म्हणावी म्हणजे आपल्याला मनशांती, सुख आणि शांती प्राप्त होईल आणि आपल्या मनातील जे भीती आहे, जो आपला आत्मविश्वास दूर झालेला आहे, तो आपल्याला प्राप्त होईल. तर चला मग कोणती प्रार्थना म्हणायची आणि प्रार्थना कशी करायची हे आज आपण बघूया. तरी स्वामी भक्तांनो, आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. स्वामी भक्तांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि कमेंट्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्की लिहा. तर चला मग विषयाला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना केल्याने आपल्या मनाला शांतता, धैर्य आणि समाधान प्राप्त होते. आपल्या मनातील भीती नष्ट होते आणि आपला आत्मविश्वास हा वाढतो. प्रार्थना ही मनापासून श्रद्धेने आणि नियमित केली तर तिचा अधिक परिणाम चांगला दिसून येतो. स्वामी भक्तांनो, प्रार्थनेमुळे आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि मनातील विचार, वाईट विचार दूर होऊन मनात चांगले विचार येतात. स्वामी भक्तांनो, यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि आपल्याला यश प्राप्त होते. स्वामी भक्तांनो, तर प्रार्थना कशी करावी? तर स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम मन स्वच्छ करा आणि शांत जागा निवडा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा. मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र हळूहळू मन लावून जपा. किमान रोज 108 वेळा जप केल्यास आपले मन स्थिर होईल आणि आपल्या मनातील वाईट विचार कमी होऊन आपल्याला एकाग्रता प्राप्त होईल. नंबर 3 आहे मनातील भावना व्यक्त करणे. स्वामींना आपल्या अडचणी, चिंता आणि इच्छा साध्या शब्दात सांगा. जे काही आपल्या मनात आहे ते स्वामींसमोर बोला. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा आणि आपल्या सर्व काही अडचणी, समस्या त्यांच्या पुढे मांडा. ते आपल्या भावना समजून घेतील असे मानून आपण प्रार्थना करावी. जे काही आपण बोलत आहोत ते स्वामी समर्थ महाराज आपले बोलणे ऐकत आहेत असं समजून आपण त्यांच्याशी बोलावे आणि त्यांना प्रार्थना करावी. तसेच आपण कृतज्ञता व्यक्त करावी. स्वामी भक्तांनो, आपल्याकडे जे आहे त्याबद्दल स्वामी महाराजांना धन्यवाद द्यावे. त्यांना आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे त्याच्याबद्दल त्यांना कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना आयुष्याबद्दल जे काही आपल्याला चांगलं आरोग्य, आपलं जीवन जे आपल्याला प्राप्त झालं आहे त्याबद्दल स्वामी महाराजांपुढे कृतज्ञता व्यक्त करावी आपण. यामुळे आपल्याला काय होईल? मन शांती प्राप्त होईल. आपल्याला समाधान मिळेल की आपण चांगली गोष्ट स्वामी समर्थांपुढे मांडली. तर ध्यान म्हणजेच मेडिटेशन करावे. डोळे बंद करून स्वामींचे रूप मनात ठेवावे आणि काही मिनिट शांत बसावे. यामुळे आपल्याला मनशांती तर प्राप्त होईल, एकाग्रताही प्राप्त होईल आणि आपले मन एका ठिकाणी एकाग्र होऊन आपले चित्त हे आपल्या कामात लागेल, ज्याने आपल्याला यश प्राप्त होईल. मनशांती आणि सुख मिळण्यासाठी अशी छोटीशी प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील सर्व चिंता दूर करा. मला धैर्य द्या, शांती द्या आणि योग्य मार्ग दाखवा. स्वामी महाराज, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असू द्या. स्वामी महाराज, अशी प्रार्थना करावी. तर नेमके आता कशा प्रकारे आपण प्रार्थना करावी स्वामी महाराजांना हे आता आपण बघूया. स्वामी भक्तांनो, कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा.
आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती मिळणार आहे, जेणेकरून आपल्या जीवनात ज्या काही आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि ज्या काही समस्या चालू आहेत त्या निवारतील, कमी होतील, जर आपण अशा प्रकारे स्वामी महाराजांना प्रार्थना केली. आपल्या महत्त्वाची खूप माहिती आज आपल्याला मिळणार आहे. तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा स्वामी भक्तांनो. तर काही महत्त्वाच्या गोष्टी एकदा बघूया. तर प्रार्थना आपण रोज करावी, म्हणजे नियमितता खूप महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच आपण प्रार्थना करावी, नामस्मरण करावी, सेवा करावी, पूजा करावी. जे काही आपण करत आहोत ते श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच करावी. चांगले विचार आणि वर्तन आपण करावी. वाईट कुणाशी वागू नये, वाईट कुणाला बोलू नये आणि मनात कोणाबद्दल राग द्वेष ठेवू नये. हा सर्वप्रथम स्वामी महाराजांची शिकवण आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आपण ह्या बघितल्या. तर आता प्रार्थना कशी करायची हे बघूयात. तर आता स्वामी महाराजांना आपण कोणत्या प्रकारच्या प्रार्थना करू शकतो हे बघूयात. तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करताना स्वामी महाराजांना साधेपणा, श्रद्धा आणि मनापासून भावना सर्वात महत्त्वाच्या असतात. तर खाली काही आपण सोप्या आणि प्रभावी प्रार्थना बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. तर साधी आणि दैनंदिन प्रार्थना सर्वप्रथम बघूया आपण. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या जीवनातील सर्व संकटे, दुःखे, कष्ट दूर करा. मला योग्य मार्गात तुम्ही दाखवा स्वामी महाराज. माझ्या मनाला शांती आणि समाधान द्या स्वामी महाराज. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहू द्या स्वामी महाराज. दुसरं आहे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या अडचणी आणि दुःखे दूर करा. मला धैर्य द्या आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या स्वामी महाराज मला. आणि तुमच्या चरणी माझी सर्व चिंता अर्पण करत आहे. तरी ते तुम्ही माझी चिंता दूर करा. मनशांतीसाठी कोणती प्रार्थना करावी? हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील भीती, ताण आणि नकारात्मक विचार तुम्ही दूर करा. माझ्या मनात सकारात्मकता आणि शांतता येऊ द्या. तुमच्या नामस्मरणात मला आनंद मिळू द्या आणि त्याच्यातच मला सुख, समाधान, शांती प्राप्त होऊ द्या. माझ्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होऊन द्या आणि माझ्या मनाला शांतता प्राप्त होऊ द्या. तारक मंत्र हा मंत्र खूप प्रभावी आहे स्वामी भक्तांनो. हा जर आपण नियमित म्हटला तर नक्की तुमच्या अर्ध्याच्या वर संकटे नाहीशी होतील. तर सर्वात महत्त्वाचा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडक्षारी तारक मंत्र आहे स्वामी भक्तांनो. ह्या मंत्राचे नियमित पठणाने आपल्याला चांगले बदल घडून येतील जीवनामध्ये. हा मंत्र जर तुम्ही रोज 108 वेळा म्हटला तर खूप चांगला परिणाम तुमच्या जीवनात घडून येईल स्वामी भक्तांनो. तुमच्या जीवनातील जे काही समस्या आहे ते दूर होतील, तुम्हाला यश प्राप्त होईल आणि सगळ्या दुःखातून तुम्ही बाहेर येताल. तर हे सर्व कधी म्हणावं? एक तर सकाळी उठल्यावर म्हणू शकता, किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही म्हणू शकता, किंवा कधीही मन अस्वस्थ असेल तेव्हाही म्हणू शकता. तुमच्या मनात वाईट विचार येत असेल, मनात सतत भीती वाटत असेल, मनात काहीतरी चिंता येत असेल, की वाईट काहीतरी वाटत असेल, तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना म्हणू शकता, स्वामी महाराजांना प्रार्थना करू शकता. प्रार्थनेचे योग्य फळ तुम्हाला नक्की मिळेल. कोणतीही सेवा करताना सर्वात प्रथम त्यात महत्त्वाचं आहे तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचा भाव, तुमच्यात असलेली नम्रता. या सर्व गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यामुळे कोणतीही सेवा करताना मनापासून करा, आपल्या अंतःकरणातून करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सेवेचे योग्य फळ प्राप्त होईल. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. अशाच स्वामी महाराजांच्या चांगल्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.